अहमदपूर नगर परिषद निवडणूक 2025 नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची फिल्डिंग नेत्यांकडूनही सावधगिरीनेच पडत आहेत पाऊल। उमेदवारी निश्चितीसाठी लागणार भलताच कस। नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीमुळे शहरातील राजकारण चांगलेच तापू लागले असून नगराध्यक्ष पदाच्या आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे। विशेषतः नगराध्यक्ष पदासाठी आपल्यालाच उमेदवारी मिळेल असे दावे इच्छुकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून करायला सुरुवात केली आहे। मात्र पक्षश्रेष्ठी काय आणि कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। बाबासाहेब पाटील विरुद्ध विनायकराव पाटील दोन्ही पाटलांमध्ये पूर्वीप्रमाणेच शह काटशह असल्याचे चित्र स्पष्ट। अहमदपूर नगर परिषदेवर वर्चस्वासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांच्यात नेहमीच राजकीय शह काटशह दिसून आला आहे। दोन्ही प्रमुख नेत्यांकडे नगराध्यक्ष पदासाठी सध्या 2 ते 3 तुल्यबळ चेहरे इच्छुक असून यापैकी नेमका कोणता चेहरा पक्षाकडून अंतिम केला जाणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही। नामनिर्देशन पत्रे भरण्यास आजपासून सुरुवात झाली असून भरण्याचा कालावधी 10 ते 17 नोव्हेंबर असा आहे। आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याने इच्छुकांना शांत करण्यासाठी आणि राजकीय बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारीची निश्चितता लवकरच करावी लागणार आहे, कारण बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही। उमेदवारीमध्ये दगाफटका झाल्यास इच्छुक आपला राजकीय मार्ग बदलून दुसऱ्या पक्षाकडे वळतील या भीतीने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणे वरिष्ठ नेत्यांकडून सध्या टाळले जात आहे। ही परिस्थिती पाहता उमेदवारी निवडताना नेत्यांना खूप काळजी घ्यावी लागणार आहे। महायुती महाविकास आघाडीचे चित्र अस्पष्ट। सध्या सर्वच पक्षांनी आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी अर्ज मागितले असून अर्ज भरूनही घेतले आहेत। यामुळे आज घडीला सर्वच पक्ष स्वतंत्र लढतील अशी स्थिती दिसत आहे। मात्र हे चित्र कायम राहणार की राज्यात झालेली महायुती व महाविकास आघाडी या निवडणुकीतही कार्यान्वित होणार हे अनिश्चित आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची शहरात मोठी ताकद असून नगराध्यक्ष पद आपल्याकडे राखण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत। तर या ताकदीला सुरुंग लावण्यासाठी माजी मंत्री विनायकराव पाटील यांनीही कंबर कसली आहे। गोपनीयता आणि पुढील 2-3 दिवस महत्त्वाचेच असणार आहेत। काही प्रभागांमध्ये उमेदवार मिळत नसल्याचेही चित्र आहे। दोन्ही प्रमुख नेते नगराध्यक्ष पद आपल्याकडेच कसे राहील याकडे जातीने लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी उमेदवारी निवडीबद्दल अत्यंत गोपनीयता बाळगली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात नगराध्यक्ष पद व नगरसेवक पदाचे अधिकृत चेहरे समोर येण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतरच अहमदपूरच्या निवडणुकीचे खरे राजकीय चित्र स्पष्ट होईल अशी सध्याची स्थिती आहे। बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुर्तास इथेच थांबूया। धन्यवाद। आवाज बहुजनांचा।